अरे पण घरी इथं येऊन एवढा त्रास दिला, एवढे टोमणे मारले, ते कमी नव्हतं, म्हणून फोन करून बोलायचं आता. हो, मगाशी फोन आला, पण मला माहिती होतं बाहेर डीजे वगैरे चालू आहे, काही फोन आवाज जाणार नाही, त्यापेक्षा नको उचलायला. तर मला काय माहिती परत करतील त्या. 3 तासांनी परत फोन केला, त्यांना माहिती ना 10 वाजता डीजे बंद होतो. मग 10 वाजता केला. हा म्हणे वहिनी, मला माहिती डीजे वगैरे चालू असेल म्हणून तुम्ही उचलला नाही फोन, म्हणून मी परत केला. तर 10 वाजता डीजे बंद होतो ना. बरोबर 10:15 फोन आला आणि बरोबर. काय करतोय मग दादा? काय केलं आज तुम्ही स्पेशल? काय आता हिच्या दादाला काय मी रोज मटण मासे असं काय पंचपक्वान्नाचं जेवण वगैरे काय आता हाताने भरवू? मुद्दामून काहीतरी असं. हा, माहिती रे मला, तुझ्या बहिणीचा स्वभाव मला व्यवस्थित माहिती आहे. इथं आलती ना तेव्हाच ओळखलेलं नाही. त्यामुळे तू काहीच आता सारव करू नको. हो, आणि मला म्हणली ना की हा म्हणे तुमचं बरं आहे, तुम्ही तुमच्या भावाकडे येऊ जाऊ शकता. माझं नाही ना तसं. माझा भाऊ US ला असतो ना. म्हणजे माझा भाऊ 40,000 कमवतो म्हणून तो लहान, हिचा भाऊ तिकडं म्हणून हा मोठा. म्हणजे लगेच असं हिणवायचं. नाही, मला माहिती आहे ना, मला माहिती आहे, सगळं माहिती आहे. तुझ्या आईचा स्वभाव माहिती आहे, तुझ्या बहिणीचा माहिती आहे. पण काय गरज काय फोन करायची? बोललं तर चांगलं बोलव, वहिनी कशा आहे तुम्ही, बरं आहे, झालं जेवण, काय करताय, मग काय केलं दिवसभर, काम असेल, हे नॉर्मल बोल ना तू. बाकीचं का टॉन्टिंग करते तू ते सांग मला. तुमचं बरं आहे बाबा, तुमचा भाऊ. अरे माहिती आहे, माझ्या घरचे बाबा छोट्या घरात राहतात, आमचं नाही आहे स्वतःचं घर, भाडंच आहे. जसं काही हिचं भाऊले भारी लागून गेलं, मग तो नाही विचार करणार की बाबा एवढं कमवतीये आपली वहिनी आपल्या भावासाठी, एवढं सगळं घर सांभाळतीये, ते नाही बघणार. राहू दे, तुमची फॅमिली असलीच आहे, कधी चांगलं बोलणार नाही मला.